काय झालं देवा? काही नाही. मग आपण असे आम्ही निघतो. देवा, देवा थांबा. देवा, देवा थांबा. कुठे निघालात देवा? कुठल्याही क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीचं जेजुरीत आगमन होईल. नाही, आम्ही निघालो. देवा थांबा. देवा, खंडेरायांची कोणती वस्तू तुझ्याकडे मायसा? खंडेराय कोण आहेत, ते कसे दिसतात हे देखील मला माहित नाही. आजपर्यंत आम्ही एकमेकांना भेटलो नाही, एकमेकांना पाहिलं नाही. असे असताना त्यांनी एखादी भेट वस्तू देण्याचा प्रश्नच संभवत नाही. ज्यांना मी उभ्या जन्मात पाहिले नाही त्यांना माझ्या विवाहाचा प्रस्ताव जातो आणि ते मला अट घालतात की त्यांची कोणती खूणगाठ माझ्याकडे असेल तरच भेट होईल. कोण खंडेराय? कसली खूणगाठ? या बेलपत्रांवर अष्टगंधाने शिव अष्टोत्तर शता नामे लिहावी. ते कार्य पूर्ण झाल्यावर वाटेत दिसणाऱ्या महादेव मंदिरात बेलपत्र अर्पण करीत जावयाचे आहे. मायानंदा, सर्व काही कुशल मंगल होत असताना आपल्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव का? आजच्या दिवसाच्या प्रत्येक प्रहरात शुभ संकेताची मालिका सामोरी आली खरी, परंतु असे असतानाही महाशास्त्रींनी बिल्वपत्रांवर जेजुरीच्या मार्गावर अष्टगंधाने
शिव अष्टोत्तर शतः नाम लिहावयाचे कार्य का करावयास सांगितले असेल? पुढे काही अघटित तर घडणार नाही ना? या विचाराने अस्वस्थता वाढू लागली. अहो, आपल्या महाराष्ट्राच्या विवाहाची बोलणी करण्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये हीच भावना महाशास्त्रींच्याही मनात असणारच. लतिका, लतिका, महाशास्त्रींनी सांगितलेल्या वचनाचा माळसास विसर तर पडलेला नाही ना? पाहून ये बरे आणि तिला माझा स्पष्ट निरोप दे. महाशास्त्रींनी सांगितलेले कार्य हे आपण जेजुरीला पोचायच्या आत पूर्ण करावयाचे आहे. माळसा, काय ग? आपल्या विवाहाचा प्रस्ताव एखाद्या उपवाराकडे पाठवला की नवराई अशीच स्वतःत हरवून गेलेली असते. मग काय आजूबाजूला काय चाललंय, कोण काय बोलतंय हे काही तिच्या ध्यानातच येत नाही. म्हणजे आधी माझा विश्वास नाही बसायचा, पण आता चांगलाच प्रत्यय आला मला त्याचा. तुला जसे वाटते तसे नाही बरं माझ्या मनी. साऱ्याकडे चांगले लक्ष आहे माझे. असं होय? मला वाटलं तू विसरलीस की काय सारं. पण महाशास्त्रींचे वचन ते विसरू नको आणि त्यांनी सांगितलेलं कार्य सुद्धा चांगलं बजावून सांग म्हाळसाला. महाशास्त्रींनी दिलेलं कार्य जेजुरीस पोहोचेपर्यंत पूर्ण करावयाचे आहे असं स्पष्ट निरोप दिलाय अक्कांनी. का जाऊन सांगू? अजून तू बिल्वपत्रावर शिवनाम लिहायला सुरुवातच केली नाहीयेस ते? लतिका, काही चुकीचं बोलले का मी? नाही, मी असं सांगणार आहे की आमच्या म्हाळसाने तर कार्याला केव्हाच सुरुवात केली. मणिमल्लांचा विनाश झाला खरा, पण या भूलोकात अराजकतेचा समूळ विनाश अजून झालेला नाही. म्हणूनच महादेवांनी याच रूपाने भूतलावर वास्तव्य करावे अशी मागणी ऋषी मुनींनी केल्यावर मार्तंड भैरवांनी खंडेरायाच्या रूपाने जेजुरीत वास्तव्य करण्याचे ठरवले.
काय चाललंय उजळल्यापासनं हा? जीपवर जाग आल्यापासनं ती रातपत्र काम करायची, बापाशी बोलायची, भांडायची, हसायची. काय झालंय तिचं? हे पूजा करायचं खूळ तिच्या डोसक्यात कुणी भरवलं का? राहू दे, नको डोक्यात राग घालू. मी सांगते तिला. झाली का पूजा? हा, होय. तू का कावतोयस? काम मी आज करणार आहे सगळी. काम नाही केली तरी चालेल मला. हा, पण घडीभरच्या पूंजाला एवढा वेळ लावणं बरं नव्ह. कळलं? अरे तुला काय बी ठाव नाही. पाड्यात काय चाललंय, कोण येतय कोण जातय, तू आणि तुझी लेक तेवढंच ठाव आहे तुला. हा, मला ठाव नाही काय. अरे पाड्यात एक महाराज आला होता. त्यानं सांगितलं महादेव खंडोबाच्या रूपात जेजुरीत आहेत. त्यानं सवता ओळखलं बानूला. या माझ्या पोरीला ना तुम्ही देव बनवणार आणि माझ्यापासून तोडणार. हा, मग माझी लेक आहे ना, माझी नाही राहणार. काय बी बरळतोयस तू. आपल्याला जे ठाव नाही ते कुणी शिकवलं तर बिघडलं कुठं? हळदीचं शिवलिंग म्हणजे खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल. या जगात काहीही अशक्य नाही. नारायण 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 नारायण. हे शंकरा, चिसौका म्हाळसा, माता पिता, कुटुंबीय, आप्त स्वकीयांसोबत विवाहाची प्राथमिक चर्चा करण्यासाठी जेजुरीस जात आहे. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडो. श्री खंडेराय यांनी त्यांची सर्व कामे गौण मानून ती बाजूला ठेवून चिसौका म्हाळसा हिच्या विवाहासाठी सिद्ध व्हावे हीच प्रार्थना.